उद्धव ठाकरे साहेबांना म्हणावं, आधी मातोश्रीतनं बाहेर पडायला सुरुवात करा. तुम्हाला आता लोकांनी नाकारलं. लोकांनी विधानसभेमध्ये मला वाटतं किती 80 का 90 किती जागा लढल्या, 90 का किती जागा लढली शिवसेना. हा, उबाटा 20 जागा आल्या बघा ना म्हणावं. आणि आम्ही म्हणावं 80 जागा लढल्या आणि 60 जागा जिंकल्या. ह्याच्यावरूनच विचार करा. आणि शिंदे साहेब रुसणारा माणूस नाही. मान्य शिंदे साहेबांना आम्ही जवळ ओळखतो. त्यांच्याबरोबर आम्ही आता गेली 25 वर्ष काम करतोय. मान्य शिंदे साहेबांच्या जे मनात असतं तेच ते पोटात असतं, तेच ओटात असतं. स्पष्टपणानं बोलणारा तो नेता आहे, रुसून बसणारा तो नेता नाही. आणि शिंदे साहेबांची ताकद काय आहे ही शिंदे साहेबांनी 2022ला 50 आमदार बरोबर घेऊन दाखवलेली आहे. 80 पैकी 60 आमदार निवडून आणून दाखवलेली आहे. आता सुद्धा येणाऱ्या नगरपालिका महानगरपालिकेला शिंदे साहेब ती ताकद दाखवतील. शिंदे साहेबांवर टीका करण्यापेक्षा उबाटाच्या नेत्याला म्हणावं, थोडंसं 4 भिंतीतनं बाहेर पडा, लोकांच्यात या. खरं तुम्हाला वस्तुस्थिती कळेल लोकांचं तुमच्याबद्दल काय मत आहे. चलो, धन्यवाद. शिवेंद्रराजेंच्या पालकमंत्री पदासाठी त्यांना पालकमंत्रीपद मिळावं मला माहित नाही, हा विषय माहिती घेतो. पालकमंत्री पदावर तुमची निवड झाली ना, म्हणजे भाजपच्या काही लोकांनी काय झालं, मी रात्री जिल्ह्यात कार्यकर्त्यांनी हरकत घेतलेली आहे आणि ते उपोषण करणार. मी रात्री जिल्ह्यात आलो आणि नेहमीची पद्धत अशी आहे की 26 जानेवारीला जी काही उपोषण वगैरे होतात त्याचं ब्रिफिंग पोलीस अधीक्षक आदल्या दिवशी रात्री पालकमंत्र्यांना करत असतात. समन्वयातनं आम्ही ज्यांचं कुणाचं उपोषण असतं त्यांच्याबरोबर प्रशासन चर्चा करतं आणि प्रशासनाची चर्चा झाल्यानंतर आवश्यकता पडली तर पालकमंत्र्यांशी चर्चा त्यांची घडवली जाते उपोषणकर्त्यांची. तसं जर काही उपोषणाचं नोटीस प्रशासनाकडे आला असेल तर प्रशासन त्याच्यावर निर्णय घेईल. काही शिवेंद्ररावांचे मोठे कार्यकर्ते असा निर्णय घेतलाय. काय म्हणला, तुमची भेट व्हावी म्हणून आत्मदर्शनाचा इशारा दिला. त्याच्याबद्दल काय म्हणता? मला माहित नाही. तुमची भेट व्हावी म्हणून आत्मदर्शनाचा आहे ना, मी अवेलेबलच असतो इथं. माझ्या बांगल्यावर दरबार चालू असतो. मी जाईल तिथं कलेक्टर ऑफिस. तुमच्या जवळ असेल फक्त जवळ नाही नाही. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.